नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सनीप्रभा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज संडे आहे, तर आमचा प्लॅन होता डीमार्टला जायचा. तर अशी काही थोडीफार शॉपिंग करायची होती, जे जीवनावश्यक वस्तू असतात त्या. तर आम्ही आज चाललो आहे डीमार्टला. तर सकाळी लवकरच गेलो, कारण गर्दी कमी असते सकाळची. तर इथे बॅग वगैरे लॉक करून घेतात. तर आम्ही आता लॉक करायला गेलो आहे पुढे. असं काही नव्हतं, बाहेर पार्किंगला गाड्या तर कमी होत्या, पण आतमध्ये तर 50% अशी गर्दी तर होतीच. तर बाहेर ट्रॉल्या वगैरे लावलेल्या होत्या. इथे बॅग वगैरे लॉक केले आणि मग पुढे आम्ही एंट्री करतोय डीमार्टमध्ये. तर इथे चेकिंग वगैरे केली त्यांनी. मग आम्ही आता ट्रॉली घेतलेली आणि पुढे शॉपिंगसाठी चाललेलो. आम्हाला काही फारसं घ्यायचं नव्हतं, तर फक्त किराणा घ्यायचा होता. तर किराणा घेण्यासाठी आम्ही आलतो, कारण का डिस्काउंट होते. तर जास्त नाही, आम्ही फर्स्ट फ्लोअरलाच फिरलेलो. तर आम्ही आता शॉपिंग करायला लागलेलो आम्ही. तर हे कोणी हे सुट्या डाळी वगैरे घेतं. पॅकेटमधल्या डाळी आणि सुट्या डाळींमध्ये खूप फरक असतो. तर त्याच्यामध्ये ग्रॅमचा तर थोडाफार तरी वजनामध्ये फरक असतो. त्यामुळे आम्ही सुट्यामधलेच आम्ही घेतलेल्या डाळी वगैरे कडधान्य होतं ते. पॅकिंगमध्ये आणि सुट्यामध्ये प्राईजमध्ये पण डिफरंट होता आणि याच्यामध्ये ऑफ होत्या, म्हणून आम्ही यातल्या डाळी घेतलेल्या. पण सुट्या डाळी वगैरे कडधान्य आपण सुट्या जे घेतो ते पॅकिंगसाठी पुन्हा एक लाईन लावावी लागते. तर मी लाईनसाठी उभी राहिली होती. तर खूप काही कडधान्यावरती इथे ऑफर होत्या. आणि मग आम्ही ते सोयाबीन वगैरे चेक केलेलो. तर दुकानातली किंमत आणि याच्यामधली किंमत, त्याच्यामध्ये खूप सारा फरक होता. तर मग आम्ही याच्यातलेच पॅकेट घेतलेले. बघा तुम्ही इथे प्राईस लावलेलं आहे, डीमार्ट प्राईस आणि त्या ओरिजिनल प्राईस काय आहे ती बघा सारे. फारशी शॉपिंग झाली होती. आम्हाला जास्त टाईम नाही, फक्त 2 तासामध्ये आवरायचं होतं. हे बघा, पोहा 60 रुपये. पोहा पण छान होता. या पोह्यांमध्ये पण जाड पोहा, बारीक पोहा असे 2-3 प्रकारचे पोहे होते. पुढे आम्ही ऑइल घेण्यासाठी पुढे गेलो. तर त्याच्यामध्ये पण दुकानातली किंमत आणि डीमार्टची किंमत, त्याच्यामध्ये पण खूप सारा फरक होता. तर 3-4 रुपयाचा तर फरक होतच होता. म्हणून आम्ही इथल्याच ऑइल वगैरे घेतलेलं. आणि नंतर आम्ही रोजच्यासाठी लागणारी ही मॅगी घेतलेली. ती तर महत्त्वाची आहे, सोपी आहे ती. अगदी रेसिपी काही न करता आपण कशी पण करू शकतो. त्याच्यामुळे आम्ही यात गरजेची वस्तू आमची, तर आम्ही हे घेतलेले. आणि पुढे आहे ही थोडंफार शॉपिंग केलेलं. तर आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही आता बिल करण्यासाठी लाईनमध्ये उभी होते. ते पण खूप आता गर्दी वाढत होती, कारण संडे असल्यावरती खूपच गर्दी राहते. त्यामुळे आम्ही तिथे 10 वाजताच पोहोचलो होतो. त्यामुळे
त्याच्यामुळे गर्दी कमी दिसते. इथे पिशवी जड होती त्याच्यामुळे उचलत नव्हती आणि इथे बिल चेक करून मी बाहेर आलो. बाहेर आलो आणि आम्हाला तिथे सॉफ्टी आणि पॉपकॉर्नचं दुकान दिसलं, तर आम्ही तिथे गेलेलो. भूक पण खूप लागली होती, तर आम्ही सॉफ्टी मागवली पहिल्यांदा आणि नंतर पॉपकॉर्न. तर सॉफ्टी खाण्यासाठी खूप उत्सुकता होती, पण जशी पाहिजे तशी नव्हती, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे अशी पाहत होते. तरी पण या तुम्ही खायला. पूर्ण बर्फच होता, त्याच्यामध्ये क्रीम तर काही नव्हतीच म्हणा, तरी पण छान होती बऱ्यापैकी. या तुम्ही पण खायला. तर अशी आमची आजची शॉपिंग झाली. संडे आहे आणि संडेचं आम्ही सकाळी लवकर झालो डीमार्टला, तरी 9-9:30ला आलेलो, त्यामुळे लवकर आवरून झालं. तशी पण आता गर्दी वाढते. तो आजचा प्लॅनिंग होता आमचा डीमार्टला यायचा, तर आम्ही आज डीमार्टला आलो आणि शॉपिंग वगैरे केलेली आहे. आणि मस्त गरजेच्या वस्तू त्या घेतलेल्या आम्ही आणि आता 2-3 तासामध्ये आवरून झालं आमचं. चाललो आहे आता. बाबा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.